आजपासून 132 वर्षांपूर्वी शेगावात अशी एक घटना घडली ज्यामुळे येणाऱ्या वर्षांमध्ये शेगावचं नाव अमर झालं. माघ वद्य सप्तमीला शेगावातील देवीदास पातुरकर यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या ऋतुशांतीच्या कार्यक्रमानिमित्ताने जेवणावळी उठत होत्या. जेवणानंतरच्या उष्ट्या पत्रावळ्या बाहेर टाकल्या जात होत्या. त्या उष्ट्या पत्रावळीवरचे अन्न एक व्यक्ती वेचून खात होती. हे पाहून तिथून जात असलेले बंकटलाल अगरवाल आणि दामोदर कुलकर्णी थबकले. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे दिव्य तेज पाहून ही व्यक्ती काही साधी नाही हे त्यांना मनोमन पटले. त्यांनी देवीदास पातुरकरांकडून त्या व्यक्तीसाठी जेवणाचे ताट मागवले. त्या व्यक्तीने सर्व अन्न एकत्र करून खाल्ले. जणू त्यांना कोणती चव जाणवत नव्हती. जेवण झाल्यावर दामोदर कुलकर्णी त्या व्यक्तीसाठी पाणी आणण्यास गेले, पण तोपर्यंत त्या व्यक्तीने जवळच्या टाकीतील पाणी पिऊन स्वतःची तहान शमवली. दामोदर कुलकर्णी ते पाहून त्यांना म्हणाले, हे पाणी पिऊ नये, हे जनावरांसाठी आहे. मी आणलेले स्वच्छ पाणी प्यावे. त्यावर ती व्यक्ती शांतपणे म्हणाली, संपूर्ण जग एकच परमात्मा आहे. चांगलं, वाईट, स्वच्छ, अस्वच्छ सगळं काही तोच आहे. त्या दिवशी कोणालाच कल्पना नव्हती की त्यांच्या समोर बसलेली ती व्यक्ती पुढे लाखो लोकांचे श्रद्धास्थान बनेल. तर ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून होते आपले श्री गजानन महाराज. पण ही तर त्यांच्या दिव्य लीलांची फक्त सुरुवात